आज का जो अर्थ संकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। ये अर्थ संकल्प जो है सर्व समावेशक है। महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला ये अर्थ संकल्प साबित हुआ है। और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा। 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया, 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी। और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी। दूसरी अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना। वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या, उसका भी ख्याल सरकार ने रखा है। 10,000 रुपया अप्रेंटिसशिप उनको मिलेगा। 10 लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा, वो ट्रेंड होंगे, वहाँ नौकरी मिलेगी। और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है। चौथी बात, जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है। 50 लाख किसानों को इसका फायदा होगा। और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है। ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये सर्व समावेशक ये हमारा अर्थ संकल्प है। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है। ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थ संकल्प है। इतना ही मैं कहूंगा। चादर क्या बोले, चादर तो उनकी फट गई। अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना। चद्दर के बारे में मैं इतना ही कहूंगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी। और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है। और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं, वो कुर्सी पे बैठ गए, अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे, क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे? ये जरा आप ही उनको पूछो। दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात केलेली आहे, दुधाच्या पावडर संदर्भामध्ये लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं, बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपये अप्रेंटिसशिप दिया है। अभी हमने तो उनका भी ख्याल किया है, लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू की, वो चाहिए ना आपको। तो बस दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयाती संदर्भात नाही, त्याच्या संदर्भामध्ये काय सांगाल? दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो, एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटा नरेटिव्ह सेट करतायत की राज्य 6व्या नंबरला गेलं, हे चूक आहे। राज्य 2017 पासून 6 क्रमांकावर होतं। याचं कारण तुम्हाला सांगतो, हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं। पॉप्युलेशन, लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा। आज आपला जो 14% आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या 14% आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना 8% आहे। त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे, जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे।
आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आम्ही जे केलेला आहे निर्णय जो घेतला आहे हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत. सर्व योजना जे त्यांना वाटत आहेत की या योजना कशा पूर्ण होतील, तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या 1 जुलैपासून लागू होणार. त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींकडून निधी आणणार आहेत का? उद्धव ठाकरे म्हणतात मोदींकडून निधी आणणार आहेत का? अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या 25% आपण कर्ज घेऊ शकतो. आपण 17.8 वर आहोत. नाही, आता तुम्ही अजित योजना कोणाच्या आहेत? सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत. महायुतीच्या योजना कोणासाठी आहे? या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही आहेत, या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय. हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं फसरवून मतं मिळवली त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही. आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं, त्याच्यामध्ये पण पोटदुखी. वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं. आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर भीड़ के लिए क्या अपील करेंगे? सर भीड़ में स्थिति सर भीड़ में अभी डिटेल में जरूर बात करेंगे. आज